हॅलो मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? असायलाच पाहिजे. चला तर अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून माझी पोळ्यांची सुरुवात करूया. तर मार्गशीर्ष महिन्यातच चौथ्या गुरुवारचा माझा हा व्हिडिओ आहे. तर मंडळी, तुम्हाला तर माहीतच असेल, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मला पुरणपोळी जमत नाही, पण मी याच्या आधी करून बघितलेल्या तुटक मुटक व्हायच्या पण यायच्या. पण यावेळी मी पक्का निश्चय केला होता की मी पोळ्या व्यवस्थित आणि चांगल्या करेनच. तशी मी सगळी तयारी देखील केली होती आणि पोळ्या चांगल्या होतील मला कशावरून थोडा अंदाज आलेला, तर मी जी पूजा मांडते ना, ती पूजा मांडण्यात मला कायम उशीर होतो. पण चौथ्या गुरुवारची जी पूजा होती ती माझी एकदम पटकन मांडून झालेली आणि माझं काम देखील सगळं आवरलेलं, व्यवस्थित सगळं झालेलं. तेव्हा मला वाटलेलं की आपलं पुरणपोळीचं जो नैवेद्य आहे तो देखील व्यवस्थित होणार आणि आपल्या पोळ्या देखील चांगल्या होणार. तर सगळं आवरल्यानंतर, बाकीचा स्वयंपाक आवरल्यानंतर, धन्वीतला शाळेतून घेऊन आल्यानंतर मी पोळ्या करायला सुरुवात केली. आणि पहिली पोळी काय शक्यतो तशी चांगली होतच नाही, म्हणजे नवशिक्या लोकांची, कारण की तवा किती गरम आहे हे आपल्याला त्याचा अंदाज नसतो, त्यामुळे ती होत नाही. आणि मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तवा उलटा ठेवल्यानंतर पोळ्या चांगल्या होतात, त्यामुळे मी तो प्रयोग आधी करून बघितला. तवा उलटा ठेवून मी 2 पोळ्या केल्या, त्या इतक्या काही खास झाल्या नाहीत, त्या करपत होत्या. मग त्याच्यानंतर धन्वीत देखील मध्ये मध्ये करत होता आणि तो देखील मला म्हटला की मम्मी पोळ्या करायचा असेल तर तवा उलटा करून बघ. आणि त्याला देखील खूप आशा होती की आपल्या मम्मीला पोळ्या व्यवस्थित यायला पाहिजेत, कारण की त्याला पोळ्या खूप आवडतात आणि माझी मम्मी पोळ्या केली की दरवेळेस त्याला देते, त्यामुळे तो मला सतत म्हणत असतो की तू कधी करणार, तू कधी करणार. आणि की म्हणून तर आज पोळ्या करणार म्हटल्यावर सगळ्यात आधी तो खुश होता. शाळेत जेव्हा मी त्याला आणायला गेले तेव्हा तो मला म्हणाला की आता मी जाऊन पोळ्या खाणार लगेच. तर मी त्याला म्हटलं, अरे नाही, आता शाळेतून घरी गेल्यानंतर पोळ्या करणार आहे, कारण की बाकीचं सगळं आपलं आवरलेलं आहे आणि आता फक्त पोळ्या करायच्यात. त्यामुळे त्याला देखील उत्सुकता होती की पोळ्या कशा होतील, त्यामुळे तो देखील किचनमध्येच होता, तो देखील सतत माझ्याकडे लक्ष ठेवत होता. पण थँक गॉड, मी म्हटलं तसं देवीच्या कृपेने माझ्या पोळ्या व्यवस्थित होत्या, तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की मला पोळ्या करायला जमल्यात की नाहीत. तर माझ्या इथे एक 8-9 पोळ्या तरी मी केल्या आणि बाकीचा जो पुरण राहिलेला होता तो मी ठेवून दिला, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी पण याला पोळी लागते. आणि माझ्या माहेरी माझा जो भाऊ आहे तो एका वेळेस भरपूर पोळ्या खातो आणि हा धन्वीत कदाचित त्याच्यावरच गेलेला आहे, कारण की भावासारखं त्याला देखील पोळ्या खूप आवडतात, मला देखील पोळ्या खूप आवडतात. म्हणून तर मी हट्ट केलेला, मला जर अशा प्रकारे नाही जमल्या तर मी क्लास लावायचं ठरवलेलं, पण पोळ्या ह्या शिकायच्याच. पिठाच्या पोळ्या नॉर्मली न येणाऱ्यांना सुद्धा लवकर जमून जातात, पण तेलाची पोळी अशी आहे की ती बापरे लवकर काही जमत नाही. त्यामुळे ह्याच्या आधी पोळ्या मी थोड्या करायला 1-1 वाटी डाळ घालून मी करायला सुरुवात करून मी फायनली आता ह्या स्टेपला आले की मी आता ही अर्धा किलो डाळ घातली.